पाहूया। प्रशांत कोरटकर संदर्भातलीच पहिली महत्त्वाची बातमी। शिवरायांच्या अवमान प्रकरणी तेलंगणातून अटक केलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणण्यात आलेलं आहे। आता त्याला जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। कोरटकर सोबत प्राशिक पडवेकर यालाही अटक करण्यात आली आहे। प्राशिक कोरटकरचा स्वीय सहाय्यक म्हणून सोबत वावरतो। प्रशांत कोरटकर आणि परिवाराचा दुवा म्हणून प्राशिक काम करत होता। स्थानिक गुन्हे शाखा आणि जुना राजवाडा पोलीस यांच्याकडून कोरटकर आणि प्राशिक पडवेकर यांची कसून चौकशी सुरू आहे। चंद्रपूरमध्ये तो कोणत्या अधिकाऱ्याला भेटला याची चौकशी पोलीस करतायत। तो कुणाच्या संपर्कात होता त्याच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम सध्या केलं जात आहे। कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकावलं होतं। याबाबत कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नागपुरातील बेलतरोडी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता। कोल्हापूर पोलिसांनी गेल्या महिन्याभरात नागपूरसह मुंबई, चंद्रपूर आणि इंदोरमध्ये त्याचा शोध सुरू ठेवला होता। अखेर तेलंगणातून त्याला अटक करण्यात आलेली आहे। कोल्हापूरच्या पोलिसांना कोल्हापुरी पायतानाचा प्रसाद सुद्धा त्याला दिला असेल रात्री आणत असताना, एवढा मला अविश्वास वाटतो। पण ज्या प्रकारे त्याच्यावर भारतीय संहितेचे काही गुन्हे दाखल झाले त्यामध्ये 3 वर्षाच्या शिक्षेची तरतूद असल्यामुळे आता पोलिसांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे, वकिलांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे। आम्हाला अशी अपेक्षा आहे की कुठल्याही पद्धतीने त्याला जामीन मिळता कामा नये, त्याच्यावर देशद्रोहाचा खटला चालावा। कोरटकर सारखे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर किंवा त्यांच्यावर काही जर या प्रकारचं वक्तव्य केलं आहे तर निश्चितच नुसतं कोल्हापूरची नाही संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की या सगळ्या कोरटकर किंवा सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि मला असं वाटतं की त्या भावना आहेत, लोक आपलं राग व्यक्त करतात आहे। मला वाटतं माझ्याही मनात तीच भावना आहे। नाही, कोरटकर सारखी प्रवृत्ती कुठेही रस्त्यावर फिरताच कामा नये। ही जर भावना शिवप्रेमींची असेल तर त्याला आमचा नक्कीच पाठिंबा आहे। मुळात कायदा हातात घेण्याचा विषय नाही, पण ज्या शब्दामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजेंचा अवमान या कोरटकरांनी केला, जे शब्द वापरले गेले ते खरं म्हणजे या कोरटकरला महाराष्ट्रद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे। मी देशद्रोही म्हणणार नाही, पण हा महाराष्ट्रद्रोही आहे। कोरटकर सोबत प्राशिक पडवेकर याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। प्राशिक कोरटकरचा स्वीय सहाय्यक म्हणून सोबत असतो। कोण आहे हा प्राशिक पडवेकर त्याच्यावर सुद्धा आपण नजर टाकूया। प्राशिक कोरटकरचा स्वीय सहाय्यक आहे, वाहन चालक म्हणून तो सोबत वावरतो। गेल्या 5 वर्ष प्राशिक कोरटकर सोबत आहे। प्राशिक अनेकांना पोलीस अधिकारी अशी ओळख करून देतो। प्राशिकनं ट्रू कॉलरवर अँटी करप्शन विभागाचा फोटो अपलोड केला। कोरटकरचा आर्थिक व्यवहार अधिकाऱ्यांशी असलेल्या संपर्काची प्राशिककडे माहिती आहे। प्राशिक पडवेकरकडे पगारी नोकर हा कोरटकरकडे तो पगारी नोकर म्हणून होता। कोरटकरच्या पत्नीनं मोबाईल जमा केला तेव्हा प्राशिक त्यांच्या सोबत होता। कोरटकर फरार झाल्यानंतर प्राशिकही सोबत होता।